एका फोन कॉलने पक्षातून हकलपट्टी, तेही पत्रकार परिषद लाईव्ह सुरू असताना। नाशिकच्या राजकारणात आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात आज 4 जून 2025 रोजी एक असाच मोठा राजकीय भूकंप झाला, ज्याचे पडसाद येणाऱ्या काळात उमटत राहणार आहेत। ठाकरे गटाचे उपनेते, नाशिकमधील एक वजनदार नाव आणि एकेकाळी खासदार संजय राऊत यांचे राईट हँड मानले जाणारे सुधाकर बडगुजर यांना पक्षाने थेट बाहेरचा रस्ता दाखवला आहे। कारण अनेक सांगितली जात आहेत। पक्षविरोधी कारवाई, मुख्यमंत्र्यांची भेट, पक्षांतर्गत नाराजी, पण या सगळ्या आरोपांच्या पलीकडे एक असं प्रकरण आहे ज्याने या हकलपट्टीच्या नाट्याला एक अत्यंत गंभीर आणि स्फोटक किनार दिली आहे। ते प्रकरण आहे 1993च्या मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी सलीम कुत्ता याच्यासोबतच्या पार्टीचं। कोण आहे हे सुधाकर बडगुजर? त्यांचा राजकीय प्रवास कसा होता? त्यांच्यावर नेमके कोणते आरोप आहेत? आणि या हाय प्रोफाईल हकलपट्टीमागे नेमकं काय राजकारण दडलं आहे, जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी मृदुला आणि तुम्ही पाहताय थोडक्यात। या हकलपट्टी नाट्याचा क्लायमॅक्स आज नाशिकमध्ये झालेल्या एका पत्रकार परिषदेत रंगला। ठाकरे गटाचे नवनियुक्त नाशिक जिल्हा प्रमुख DG सूर्यवंशी यांनी ही पत्रकार परिषद बोलावली होती, पण ज्यांच्याबद्दल ही परिषद होती ते सुधाकर बडगुजर मात्र अनुपस्थित होते। त्यांनी पूर्वनियोजित कार्यक्रमावेळी नाशिक बाहेर असल्याचं आणि जिल्हा प्रमुखांना तशी कल्पना दिल्याचं नंतर सांगितलं। पत्रकार परिषद सुरू असतानाच एक अनपेक्षित आणि अत्यंत नाट्यमय घडामोड घडली। ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि खासदार संजय राऊत यांचा थेट फोन आला, तोही माजी जिल्हा प्रमुख दत्ता गायकवाड यांना, आणि त्या फोनवर आदेश देण्यात आले, सुधाकर बडगुजर यांची पक्षातून हकलपट्टी करा। अधिकृत कारण दिलं गेलं, पक्षविरोधी कारवाई। पण ही पक्षविरोधी कारवाई नेमकी काय होती हे अजूनही पूर्णपणे स्पष्ट झालेलं नाही। सुधाकर बडगुजर हे नाशिकच्या राजकारणातलं काही नवीन नाव नाही। 2007 साली त्यांनी नाशिक महापालिकेत अपक्ष नगरसेवक म्हणून प्रवेश केला। तेव्हा शिवसेनेचे विनायक पांडे हे अपक्षांच्या पाठिंब्यावर महापौर झाले होते आणि बडगुजर त्या अपक्षांच्या गटात होते। इथूनच ते शिवसेनेच्या संपर्कात आले। 14 जून 2008 रोजी खुद्द उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्या उपस्थितीत त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला। त्यांची अभ्यासू आणि आक्रमक शैली पक्षाच्या वरिष्ठांच्या नजरेत भरली। 2009 ते 2012 अशी 3 वर्ष त्यांनी नाशिक महापालिकेचं सभागृह नेतेपद भूषवलं। पुढे मनसेची सत्ता आल्यावर 2012 ते 2015 पर्यंत ते विरोधी पक्षनेते होते। पक्षाने त्यांना 2014 आणि 2019 मध्ये नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघातून उमेदवारीही दिली, पण दोनही वेळा त्यांचा पराभव झाला। एकेकाळी नाशिकचे जिल्हा प्रमुख असलेले बडगुजर आता पक्षाचे उपनेते म्हणून कार्यरत होते, म्हणजे पक्षाच्या निर्णय प्रक्रियेत त्यांचं एक महत्त्वाचं स्थान होतं। मग असं काय घडलं की इतक्या महत्त्वाच्या पदावर असलेल्या नेत्याला थेट पक्षातून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला? याची काही कारणं गेल्या काही दिवसांपासून नाशिकच्या राजकीय वर्तुळात चर्चेत होती। सर्वात पहिलं कारण म्हणजे काही दिवसांपूर्वी खासदार संजय राऊत हे नाशिकमध्ये असतानाच सुधाकर बडगुजर यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती। या भेटीमुळे बडगुजर हे भाजपमध्ये जाणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं होतं आणि ठाकरे गटात मोठी अस्वस्थता पसरली होती। इतकंच नाही तर बडगुजर यांनी पक्षातील काही भूमिकांबद्दल आणि निर्णय प्रक्रियेबद्दल उघडपणे नाराजीही व्यक्त केली होती। त्यांनी दावा केला होता की केवळ तेच नाही तर महानगर प्रमुख विलास शिंदे यांच्यासह 10 ते 12 पदाधिकारी नाराज आहेत। यावर खासदार संजय राऊत यांनी तेव्हा प्रतिक्रिया दिली होती की नाशिकमध्ये एखाद दुसरा नाराज असेल, लोकांना लाभ हवे असतात, त्यासाठी नाराजी असते। एकनाथ शिंदे सुद्धा आमच्यासोबत असताना नाराज होते, आता महायुतीत सुद्धा नाराज आहेत। अजित पवार कधीही नाराज दिसत नाहीत। मी म्हणजे पक्ष नाही, संघटना म्हणजे पक्ष आहे। सुधाकर बडगुजर म्हणजे शिवसेना नाही, ते आमचे पदाधिकारी आहेत। राऊतांच्या या वक्तव्यातून कुठेतरी बडगुजर यांच्या नाराजीला फारसं महत्त्व दिलं जात नसल्याचं दिसत होतं। पण या सगळ्या नाराजी नाट्याच्या आणि भेटीगाठींच्या पलीकडे एक अत्यंत गंभीर प्रकरण होतं, ते बडगुजर यांना भोवलं असल्याची जोरदार चर्चा। ते म्हणजे सलीम कुत्ता प्रकरण। सलीम कुत्ता हा 1993च्या बॉम्बस्फोटातील एक आरोपी आहे। एक अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा जवळचा हस्तक। आरोप आहे की सुधाकर बडगुजर जेव्हा नाशिकचे जिल्हा प्रमुख होते तेव्हा त्यांनी सलीम कुत्तासोबत एक फार्म हाऊसवर पार्टी केली होती। हे फार्म हाऊस त्यांच्या नातलगाचं असल्याचं म्हटलं जातं। हे प्रकरण समोर आल्यानंतर भाजपचे आमदार नितेश राणे आणि मंत्री दादा भुसे यांनी या प्रकरणाच्या चौकशीची मागणी केली होती।
नाशिक गुन्हे शाखेने या पार्टीची चौकशीही केली। इतकंच नाही तर बेकायदेशीर कृत्य प्रतिबंधात्मक कायद्यानुसार आडगाव पोलीस ठाण्यात बडगुजर यांच्या विरुद्ध गुन्हाही दाखल झाला होता। चौकशीत बडगुजर यांना सलीम कुत्ताकडून काही भेटवस्तू मिळाल्याचंही निष्पन्न झाल्याचं म्हटलं जातं। दहशतवाद्यांशी संबंध ठेवल्याप्रकरणी त्यांच्या विरुद्ध एसीबीनेही गुन्हा दाखल केला होता। हे प्रकरण अत्यंत गंभीर होतं आणि त्यामुळे पक्षाची प्रतिमा मलिन होत होती। याशिवाय 2014च्या लोकसभा निवडणुकीदरम्यान शासकीय कामकाजात अडथळा आणल्याच्या प्रकरणात 2023 मध्ये त्यांना 1 वर्ष सक्त मजुरीची शिक्षाही सुनावण्यात आली होती। तसेच 2023 मध्येच भ्रष्टाचार प्रतिबंधक विभागाने त्यांच्या विरुद्ध फसवणूक आणि गैरवर्तनाच्या आरोपांखाली तक्रार दाखल केली होती। म्हणजे बडगुजर यांच्या भोवती वादाचं आणि कायदेशीर प्रकरणांचं एक वलयच तयार झालं होतं। या हकलपट्टीनंतर सुधाकर बडगुजर यांनी म्हटलं की पक्षात नाराजी व्यक्त करणे हा काही गुन्हा नाही। पक्षाने जी कारवाई केली आहे त्यावर मी योग्य वेळी उत्तर देईन। मी नाशिक बाहेर असल्याने पत्रकार परिषदेला गेलो नाही, याबाबत मी जिल्हाध्यक्षकांना कळवलं होतं, पण मी मुख्यमंत्र्यांना भेटलो म्हणून जर माझ्यावर कारवाई होत असेल तर ती चुकीची आहे। त्यांनी पुढे म्हटलं की पक्षातून हकलपट्टी होईल अशी कोणतीही कुणकुण लागली नव्हती। पक्षप्रमुखांनी संधी दिली असती तर भेटलो असतो, पण आता हकलपट्टी झाली आहे तर पक्षप्रमुखांना भेट घेण्याचा प्रश्नच नाही। त्यांनी हेही स्पष्ट केलं ते इतर नाराज पदाधिकाऱ्यांची नावं घेणार नाहीत। तर या सगळ्या घटनाक्रमाकडे पाहिल्यावर काही प्रश्न निर्माण होतात। सुधाकर बडगुजर यांची हकलपट्टी खरंच फक्त पक्षविरोधी कारवाईमुळे झाली की मग देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीमुळे पक्षाला ते भाजपमध्ये जाणार असल्याची भीती वाटली की सलीम कुत्तासारख्या गंभीर प्रकरणाची पार्श्वभूमी आणि त्यामुळे पक्षावर होणारी टीका टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला। संजय राऊत यांनी म्हटल्याप्रमाणे भाजप आणि शिंदे गटाचा अजेंडा आहे पक्ष फोडायचा। मग बडगुजर यांची हकलपट्टी करून ठाकरे गटाने त्यांना एक प्रकारे मोकळं रान दिलं आहे का इतर पक्षात जाण्यासाठी, की मग ही कारवाई म्हणजे पक्षातील इतर नाराज पदाधिकाऱ्यांसाठी एक कडक संदेश आहे? सुधाकर बडगुजर यांची हकलपट्टी ही केवळ एक नेत्यावरची कारवाई आहे की ठाकरे गटातील अंतर्गत मतभेदांचं, स्वच्छ प्रतिमेसाठीच्या धडपडीचं आणि बदलत्या राजकीय समीकरणांचं एक मोठं प्रतिबिंब? सलीम कुत्ता प्रकरण, मुख्यमंत्र्यांची भेट, पक्षातील उघड नाराजी आणि मग थेट पत्रकार परिषदेत आलेला वरून आदेश, या सगळ्या घटनाक्रमामुळे नाशिकच्या राजकारणात आणि ठाकरे गटाच्या संघटनेत एक मोठी उलथापालथ झाली आहे। आता सुधाकर बडगुजर पुढे काय करणार? ते शांत बसणार की नव्या राजकीय इनिंगची सुरुवात करणार? ते खरंच भाजप किंवा इतर कोणत्या पक्षात जाणार? आणि त्यांच्या जाण्याने नाशिकमधील ठाकरे गटाच्या संघटनेवर, विशेषतः आगामी महापालिका निवडणुकांच्या तोंडावर काय परिणाम होणार? या प्रश्नांची उत्तरं येणारा काळच देईल। पण एक गोष्ट मात्र यातून पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे, ती म्हणजे राजकारणात निष्ठा, प्रतिमा आणि घेतलेले निर्णय यांचं महत्त्व कधीच कमी होत नाही। आणि कधी-कधी चुकीच्या लोकांशी झालेली संगत किंवा एक चुकीची भेट तुमच्या संपूर्ण राजकीय कारकिर्दीला एक अनपेक्षित वळण देऊ शकतं। तुम्हाला या संपूर्ण प्रकरणात काय वाटतं आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा। महत्त्वाच्या घडामोडींसाठी थोडक्यातला फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।